नमस्कार, मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये नवीन गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. कारण यावेळेचा विषय थोडासा हटके आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या इलेक्शनचं वारं चालू आहे आणि या इलेक्शनच्या वाऱ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष एका परिसरावर लागलेलं आहे, ते म्हणजे पर्वती मतदारसंघावर लागलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळेस एक लढत झाली होती याच पर्वती मतदारसंघामध्ये. जी लढत म्हणतात ना काटेकी टक्कर असं झालं होतं. ती लढत होते माधुरीताई मिसाळ आणि अश्विनीताई कदम यांच्यामध्ये. आणि यावेळेस आपल्याला तेच चित्र पाहायला मिळणार आहे. आणि यावेळेस खरंच आपल्याला बघायचं आहे की हा कौल काय आहे या भागातील लोकांचा. ताई नमस्कार. नमस्कार. मीडिया 28 न्यूज मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. ताई, खरं तर खूप अपेक्षा आहे तुमच्याकडनं आणि खूप गोष्टी या मतदारसंघातल्या लोकांकडनं आम्हाला ऐकायला मिळत आहेत की ताई यावेळेस काय करणार आणि ताईंचं काय विजन आहे. तर ताई, थोडक्यात मला सांगाल की आतापर्यंत तुमची केलेली कामं ही काय काय आहेत, जरा आमच्या प्रेक्षकांना सुद्धा कळेल. पर्वतीकर जनता जाणतीये 2019 ला लढत देऊन पुन्हा एकदा तुमच्या समोर आली आहे. आणि आरोग्याच्या संदर्भातली माझी खूप भरीव कामं झाली. 19च्या निवडणुकीनंतर 20 मध्ये कोरोना आला आणि जागतिक महामारी होती ही. आणि एवढ्या मोठ्या आजारांचा सामना करायला मी माझ्या नागरिकांमध्ये, माझ्या पर्वतीतल्या लोकांमध्ये उभी राहिले आणि पदर खोचून कामं केलेली आहेत. त्या ठिकाणी लोकांच्या सुरक्षिततेसाठी लोकांना घरात थांबायला सांगितलं होतं, पण लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी मी या ठिकाणी निष्ठेने पार पाडली. प्रसंगी माझ्या घरातले कोरोनामध्ये सिरियस असताना सुद्धा मी लोकांमध्ये सामील होऊन त्यांना औषधोपचार पुरवणं, त्यांना ॲम्ब्युलन्सची सोय करून देणं, त्यांना धान्य पुरवणं, भाजीपाला, म्हणजे ज्या गरजा आहेत माणसाच्या प्रमुख गरजांची जी गरज होती की माझा प्रत्येक माणूस सुरक्षित राहायला पाहिजे, यासाठी मी प्रयत्न केलाय. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आपण MRI सेंटर सुरू केले, CT स्कॅन केले आणि अतिशय अल्प दरामध्ये ना नफा ना तोटा बेसिसवर आपण लोकांना याचा लाभ दिलेला आहे. अतिशय सुंदर असं सिमेन्स कंपनीचे या मशिनरीज आपण डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून दिल्या. याशिवाय आपण महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना अतिशय चांगली अशी सर्व्हिस देऊन विनामूल्य जातीचे दाखले, रेशन कार्ड, आधार कार्ड इम्प्लिमेंट करणं, रहिवासी दाखले, जे जे कलेक्टर ऑफिसशी संबंधित आहे. एकदा विधानसभा लढवल्यानंतर आपल्या पर्वती परिसरामध्ये, हे पर्वती माझं कुटुंब आहे, मी पर्वतीची लेक आहे, माझी जन्मभूमी कर्मभूमी पर्वती आहे. तर हा प्रत्येक तिथला माणूस हा माझा कुटुंबीय आहे आणि या कुटुंबासाठी ज्या गरजा आहेत ह्या गरजा पूर्ण करण्यासाठी मी उतरलेली आहे. खरं तर माधुरीताईंचा आणि जर अश्विनीताईंचा जर विचार केला तर यावेळेस विद्यमान माधुरीताई आहेत, पण माधुरीताईंबद्दल असं बोललं जातं की मागच्या 15 वर्ष त्यांचा विकास आणि ताईंनी काही त्यांच्याकडे तो अधिकार नसताना सुद्धा विकास केलेला आहे. त्या विकासाबद्दल ताईंनी आता बोललेलं आहे. ताई, मला एक गोष्ट सांगायची आहे की तुमच्यावर एक मोठी जबाबदारी पुन्हा यावेळेस आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेली आहे. तर ती जबाबदारी तुमच्यावर देण्याचं काहीतरी त्यांचं विजन असेल, त्याच्याबद्दल काय 2 शब्द सांगाल तुम्ही? एकतर आदरणीय शरद पवार साहेब माझा पितृतुल्य आहेत आणि आपले वडील आहेत, ते सगळ्यांचे देशाचे नेते, आमचं दैवत आहे, माझं स्वतःचं दैवत आहे, महाराष्ट्राचं दैवत आहे. एक लक्षात घ्या, आदरणीय पवार साहेबांनी राजकारण न करता सामाजिक कार्यामध्ये जास्त आपला ठसा उमटलेला दिसतो. अगदी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पवार साहेबांचं काम आहे. आदरणीय पवार साहेबांवरती भरभरून प्रेम करणारी खूप मंडळी आहेत. आज माझ्यासारखी एक लेक, जेव्हा महिला धोरण आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि या महिला धोरणामधून त्यांनी प्रत्येक स्त्रीला कसा न्याय देता येईल यासाठी त्याची अंमलबजावणी केली. आज स्थायी समितीचं अध्यक्षपद जेव्हा मी भूषवलं तेव्हा ते महिला धोरणाच्या अंतर्गत मला एक संधी मिळाली. माझ्यासारख्या सामान्य शिक्षिकेला किंवा माझ्यासारख्या एका सामान्य सामाजिक कार्यकर्तीला खूप मोठे आर्थिक निर्णय घेण्याचे अधिकार पवार साहेबांनी आज जबाबदारी दिली आहे. त्यांनी पाहिलंय माझं काम. एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे मी आज निष्ठावंत म्हणून साहेबांच्या बरोबर आहे. त्यामुळे मला आदरणीय पवार साहेबांचा आशीर्वाद मिळालाय. माझ्या खऱ्या अर्थाने मी माझं जी निष्ठावंतता आहे या निष्ठावंततेला न्याय दिलेला आहे. दुसरं असं की आदरणीय साहेबांना हे समजलेलं आहे की एक स्त्री ही
सगळ्यांच्या मदतीला धावू शकते आणि ती सक्षमपणे प्रामाणिकपणे काम करू शकते. त्यामुळे माझ्यासारख्या लेकीला त्यांनी हे स्थान दिलं. मी म्हटलं तसं आदरणीय पवारसाहेब पितृतुल्य आहेत. 2007ला मी पहिल्यांदा नगरसेविका झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून. माझं राजकारण इथून सुरू झालं. मी एक शिक्षिका आहे. सेवा सदनमध्ये मी 25 वर्ष झाले शिक्षिका म्हणून कार्य करते. आज माझे वडील 2007ला ज्यावेळी गेले, त्यांचं निधन झालं आणि त्यावेळी माझी राजकारणातली सुरुवात 2007ला झाली आणि आदरणीय पवार साहेब आमच्या आयुष्यामध्ये आले. त्यामुळे हे खूप मोठा आधार आणि स्थान मला त्या क्षणापासून मिळालेलं. त्यामुळे मी पवार साहेबांना या ठिकाणी सोडायचंच नाहीये, हा आमचा निर्णय. आजच्या निष्ठावंततेच्या कसोटीला साहेबांनी पर्वती विधानसभेची माझ्यावर जेव्हा जबाबदारी दिलेली आहे तेव्हा त्यांनी माझं काम पाहिलंय, माझा प्रयत्न पाहिलाय आणि आपण म्हणतो की प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर त्या पद्धतीने मी असेल, माझे पती नितीन कदम असेल, आम्ही अखंड जनसामान्यात काम करतो. आदरणीय साहेबांनी एकच मंत्र दिलाय की तुम्हाला कार्य करायचंय तर जनतेसाठी उतरा, जनतेमध्ये राहा. 80% समाजकारण आणि गरज पडली तर 20% राजकारण. आम्ही तर ते राजकारणही करत नाही. त्यामुळे आदरणीय साहेबांची विश्वासार्हता, आज पर्वतीकरांसाठी धावून जाणं, त्यांच्या प्रत्येक गरजेला उपयोगी पडणं, एक कुठंतरी एक विजन आहे. साहेब खूप दूरदृष्टिकोनातून पाहतात आणि माझ्यासारख्या महिला धोरणातून असेल किंवा पर्वतीकरांना न्याय देण्यासाठी असेल, पर्वतीचे प्रश्न सोडवणे असेल आणि मी खंबीरपणे माझ्यातली शिक्षिका पर्वतीकरांचा महाराष्ट्र विधानसभेमध्ये आवाज घेऊन जाईल अशी आदरणीय साहेबांना खात्री पटल्यामुळे साहेबांनी मला ही जबाबदारी दिलेली आहे. अगदी बरोबर बोलल्या ताई. कारण शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ज्या नेत्यामध्ये आहे ते म्हणजे एकमेव आहे आपल्या महाराष्ट्राचे, ज्यांना आपण महाराष्ट्र भूषण सुद्धा म्हणू शकतो, जे एकमेव असे आहेत की ज्यांना पंतप्रधान पदी जाण्याची संधी मिळण्याची फक्त गरज आहे, तर जगाची पालट करू शकतात. असे आदरणीय पवार साहेबांबद्दल ताईंनी सांगितलं. आदरणीय पवार साहेबांना आपण चिकर म्हणतो पंतप्रधान पद वगैरे, पण पंतप्रधानांपेक्षा आदरणीय साहेबांनी सर्व दूर देशामध्ये तर काम केलेलंच आहे, पण जगात साहेबांना सन्मान आहे. आणि आदरणीय पवार साहेबांचं नाव घेतल्याशिवाय कुठेही राजकारण होत नाही. आणि ज्यांना कुणाला राजकारणात मोठं व्हायचंय म्हणजे विरोधी पक्षातले, ते तर पहिल्यांदा साहेबांचा आधार घेतात. त्यामुळे मला वाटतं विरोधी पक्षातले पण अनेक लोक साहेबांच्या आधारावरती मोठे झाले. त्यामुळे आम्हाला खूप अभिमान आहे, प्राऊड आहे की आम्ही आज साहेबांचे शिपाई म्हणून या ठिकाणी काम करतो. क्या बात, अगदी बरोबर आहे. आणि आदरणीय शरद पवार साहेबांचा अचूक नेम आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. कारण एक उत्कृष्ट प्रशासक असला तर तो राजकारण सुद्धा अगदी उत्कृष्ट करू शकतो आणि आपल्या प्रजेला व्यवस्थित ठेवू शकतो, राखू शकतो. आणि ते प्रशासक असण्याचं कारण पण असं आहे की ताई स्वतः एक शिक्षिका आहेत आणि एक शिक्षिका ही उत्तम प्रशासक असू शकते, याच्यात काहीच डाऊट नाही. आणि ते अचूक हेरलेलं आहे साहेबांनी. तर ताई, हे झालं तुमच्या कार्याबद्दल, तुमच्या कामाबद्दल, हे पवार साहेबांबद्दल झालं. आता खरं तर पर्वती मतदारसंघाला एकच अपेक्षा आहे की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये या भागातले जे प्रश्न आहेत ते कुठले प्रश्न आहेत आणि त्याचं उत्तर काय देणार तुम्ही? खूप प्रश्न प्रलंबित आहेत पर्वती मतदारसंघात. एकतर आत्ताच्या विद्यमानांची निष्क्रियतेची 15 वर्ष ही नागरिकांनी पाहिली आहेत आणि पर्वतीकर नागरिकांनी, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पर्वतीतल्या नागरिकांनी ठरवलंय की परिवर्तन हवंय. आणि हे परिवर्तन अटळ आहे, कारण जेव्हा नागरिक ठरवतात, मतदार ठरवतात, तेव्हा हे परिवर्तन झाल्याशिवाय राहत नाही. आणि माझ्या कुटुंबातल्या पर्वतीकरांवरती, जे माझं कुटुंब आहे, मी सांगितलं जन्मभूमी कर्मभूमी, तर हे पर्वतीकर यावेळेस मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मी काम करणारी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मी जनतेमध्ये थांबते, लोकांमध्ये मिसळून त्यांच्या गरजा, त्यांची कामं सांभाळून घेते. मी सगळ्यांसाठी उपलब्ध असते 24 तास. मला कोणीही बोलवलं अडीअडचणीला, त्यांच्या संकट काळामध्ये मी तिथं पोहोचते. माझे पती नितीन कदम पोहोचतात. दुसरं असं की पर्वतीत आपण घरातून बाहेर पडलो की वाहतूक समस्या सुरू होते. हा वाहतुकीचा अतिशय महत्वाचा जटिल प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्याच्यावर वेळोवेळी काम व्हायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. हे जर वेळोवेळी काम झालं असतं तर आज पर्वतीची वाहतूक व्यवस्था शिस्तीत झाली असती. सार्वजनिक वाहतूक यंत्रणा जी आपण शासनाकडून पब्लिकला देतो, आपण पब्लिक सर्व्हिस म्हणतो, तर या ठिकाणी साधा एक विषय की BRT आपण जेव्हा निर्माण केली सातारा रोडची, त्यावेळी ती मेंटेन ठेवायला पाहिजे होती. वेळोवेळी महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याला आम्ही अंदाजपत्रकातून निधी देऊन सुद्धा आज या ठिकाणी विद्यमान आमदारांनी कुठलाही अंकुश न ठेवता त्याच्यावर काम करताना दिसलं नाही. आता
ती यंत्रणा तर दुर्लक्षित झालीत, पण मेट्रो सारखा विषय 2012ला जेव्हा पुणे शहरामध्ये मेट्रो सिटी होणार किंवा मेट्रो येणार असा जेव्हा एक सगळीकडे त्याचा गवगवा झाला, त्यावेळी आम्ही आनंदी झालो. आणि आमचे सहाय्यक नगरसेवक स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे तत्कालीन, ते 2012-13 मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळी मी पाहिलं की अरे आपण जागरूक राहिलं पाहिजे, आपण इथले लोकप्रतिनिधी आहोत, त्यामुळे दक्षिण पुणेकरांना सुद्धा मेट्रो मिळणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही ताबडतोब स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो प्रकल्प होण्यासाठी ठराव दिला 2012-13 मध्ये. आणि मुख्य सभेमध्ये देखील त्याला उपसूचना देऊन तो मंजूर झाला. पण 11 आपण पाहताय की केंद्रात तुमची सत्ता, राज्यात तुमची सत्ता, महानगरपालिकेत तुमची सत्ता, तरी सुद्धा तुम्हाला मेट्रो या ठिकाणी फक्त मान्यता दिली आता निवडणुकीच्या तोंडावर दिली. म्हणजे 11 वर्ष तुम्हाला फक्त मंजुरी आणण्यासाठी जर जात असतील तर पुणेकरांनी करायचं काय आणि पर्वतीतल्या नागरिकांनी काय करायचं? म्हणजे साधी वाहतूक व्यवस्था तुम्ही किती पाठपुरावा केला, मुळामध्ये बेसिकली तुम्हाला काय काम करायचंय हे जर समजत नसेल तर असे विलंब होत राहणार आहे. आणि नागरिकांना दरवर्षी ते टॅक्स भरतात, ते टॅक्स पेअर आहेत, आणि जर का तुम्हाला ते तुम्ही त्यांच्या टॅक्स मधून देता तर राज्य शासनाकडून तुम्ही इथून महानगरपालिकेची कामं दाखवायची नसतात आमदारांनी. आमचे आमदार काय करतात, सगळ्या नगरसेवकांनी दाखवलेली कामं एकत्र करतात आणि त्यांचा या ठिकाणी अहवाल तयार करून देतात. काय गरज काय? तुम्ही आमदारात, पर्वतीकरांनी तुम्हाला विश्वास टाकून तिथे पाठवले, जनतेचा आवाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही जर त्यांच्या क्लिप काढा किती आवाज उठवलेत. मी 2019 नंतर पानशेत पूरग्रस्ताचा विषय या ठिकाणी सोसायट्यांचा घेतला, तर त्याच्यामध्ये ते नागरिक माझ्याकडे का आले, त्यांना माझ्याकडे यायची आवश्यकता का पडली? कारण तुम्ही त्याच्यामध्ये पात्र ठरला नाही, तुमच्याकडून ते काम झालं नाही, म्हणून लोक माझ्याकडे आले. लोक माझ्याकडे आली की तुम्ही त्यांना सांगायला लागला हिच्याकडे कशाला गेलात, माझा विषय, अरे विषय तुमचा नाहीये, सार्वजनिक विषय आहे. आज 103 सोसायट्या पानशेत पूरग्रस्ताच्या त्यांच्या नावावर होणं गरजेचं आहे.